हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ओनली केमिस्ट्री. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन चॅप्टर स्टार्ट केला होता, सोल्युशन्स अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. त्याच्यामध्ये आपण जे काय सोल्युबिलिटीवरती इफेक्ट करणारे जे काही फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये मग टेम्परेचर असेल, त्याच्यानंतर नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट असेल आणि इफेक्ट ऑफ प्रेशर असेल, हे आपण त्या ठिकाणी पाहिलेलं होतं. त्याच्यानंतर आपण हेनरी लॉचं स्टेटमेंट देखील पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर जो काही आपला भाग आहे डेमॉन्स्ट्रेशन ऑफ हेनरी लॉ, हा काय या वर्षापुरता ड्रॉप केलेला भाग आहे. त्याच्यानंतर एक्सेप्शन्स टू हेनरी लॉ आहे, हा सुद्धा भाग या ठिकाणी या वर्षापुरता ड्रॉप केलेला. तरी आपण काय करूया, थोडक्यात घेऊया. डेमॉन्स्ट्रेशन ऑफ हेनरी लॉ. बिफोर सिलिंग द बॉटल ऑफ सॉफ्ट ड्रिंक इट इज प्रेशराइज विथ मिक्सचर ऑफ एअर. आता जी काही बॉटल आहे आपण ती सॉफ्ट ड्रिंकची, ती बॉटल वरती प्रेशर अप्लाय केलेला असतो. तो का अप्लाय केलेला असतो? तर CO2 सॅच्युरेटेड विथ वॉटर वेपर बिकॉज ऑफ हाय पार्शियल प्रेशर ऑफ CO2. इट्स अमाउंट डिझॉल्व इन सॉफ्ट ड्रिंक इज हायर दॅन द सोल्युबिलिटी ऑफ CO2 अंडर नॉर्मल कंडिशन. मग त्याचं जे काय अमाऊंट असेल ते काय असतं, पर्सेंटेज मध्ये जास्त असतं. कशापेक्षा त्याचं आहे जी सोल्युबिलिटी त्याच्यापेक्षा ते जास्त असतं. त्याच्यामुळे त्याच्यावरती काय केला जातो, प्रेशर त्या ठिकाणी अप्लाय केला जातो. आणि तो प्रेशर काय होतो, बॉटलचं आपण झाकण उघडलं की तो प्रेशर काय होतो, रिलीज होतो. व्हेन द बॉटल ऑफ सॉफ्ट ड्रिंक इज ओपन, एक्सेस डिझॉल्व CO2 कम्स आउट विथ इफर्वसन्स. आणि तो काय होतं, मधून तो जो काही एक्सेस आहे त्याच्या सोल्युबिलिटी पेक्षा तो जास्त असेल. आपण कसं म्हणतो की आपण प्रेशर जास्त अप्लाय केला की सोल्युबिलिटी काय होते त्याची जास्त होते. मग सोल्युबिलिटी जास्त काय झाली CO2 ची, तर त्याच्यावर आपण काय केलं, प्रेशर अप्लाय केला. तो प्रेशर अप्लाय केल्यामुळे काय झालं, तो एक्सेस मध्ये डिझॉल्व झाला. आणि नॉर्मल टेम्परेचरला प्रेशरला आलो आपण, नॉर्मल प्रेशरला जे आलो आपण की काय होतं, जो काय एक्सेस मध्ये डिझॉल्व केलेला आहे तो प्रेशर काय झाला, आपला निघून गेला. प्रेशर निघून गेला याचा अर्थ त्याची जी काही सोल्युबिलिटी आहे ती परत काय होईल, ओरिजिनल पोझिशनला येईल. म्हणजे तो CO2 काय होतो तेवढा निघून जातो, असं हे डेमॉन्स्ट्रेशन सांगता येईल. किंवा दुसरा आहे एक्सेप्शन्स टू हेनरी लॉ. गॅसेस लाईक NH3 आणि CO2 डू नॉट ओबे हेनरी लॉ. म्हणजे हे दोन गॅसेस आहेत ते हेनरी लॉ ओबे करत नाहीत. का उभे करत नाही, तर याची ऑलरेडी काय आहे, सोल्युबिलिटी त्याची काय आहे, मॅक्झिमम आहे. आणि हे वॉटर सोबत काय होतात, रिएक्ट होतात. अमोनिया रिएक्ट विथ वॉटर फॉर्म अमोनियम आयन प्लस OH मायनस आयन. CO2 react with water, they form H2CO3. Because of these reactions, NH3 and CO2 gases have their higher solubility than expected by Henry law. म्हणजे याची सोल्युबिलिटी काय आहे, सुरुवातीलाच कशी आहे, मॅक्झिमम आहे. याच्यावरती कसल्याही प्रकारचं प्रेशर वगैरे अप्लाय करायची गरज पडत नाही. ऑलरेडी त्यांची सोल्युबिलिटी मॅक्झिमम आहे. हे काय, त्याला एक्सेप्शन आहे. अशा प्रकारे हे आपल्याला दोन एक्सेप्शन आहे जे ड्रॉप झालेले होते ते आपल्याला सांगता येतील. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट कडे जाणार आहे आपण. व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन ऑफ लिक्विड इन अ लिक्विड. आता व्हेपर प्रेशर पाहायचं आपल्याला. कशाचं व्हेपर प्रेशर पाहायचं आहे, तर व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन ऑफ लिक्विड इन अ लिक्विड. दोन आहेत आपल्याकडे कंपोनंट, सोल्यूट आणि सॉल्व्हंट. ते दोन्ही कसे आहेत, आता लिक्विड आहेत, लिक्विड इन अ लिक्विड. याच्यामध्ये आपण डिटेल्स मध्ये जाऊया. द पार्शियल व्हेपर प्रेशर ऑफ एनी व्होलेटाईल लिक्विड. आता लिक्विड कसं आहे आपलं, व्होलेटाईल आहे. मग जे काही दोन कंपोनंट असतील, आपलं सोल्यूट असेल किंवा सॉल्व्हंट असेल, दोन्ही कसे अगदी व्होलेटाईल आहे. व्होलेटाईल आहे याचा अर्थ काय, त्याचा जो काही बॉइलिंग पॉइंट असेल तो काय त्याचा कमी आहे, बॉइलिंग पॉइंट कमी आहे. मग नॉर्मल टेम्परेचर जरी असेल आपलं तरी काय होतं, याच्यावरती विदाउट एनी प्रेशर टेम्परेचर ते काय होतात, इव्हॅपोरेट होतात. आणि सपोज कंटेनर जर आपला सील असेल तर काय होतात, कंटेनरच्या वरच्या भागामध्ये ते जमा येतात. आणि कंटेनर बंद असल्यामुळे काय होतं, परत त्याचं खालच्या बाजूला जातात, हे की नाही. म्हणजे इव्हॅपोरेशन आणि कंडेन्सेशन दोन्ही प्रोसेस त्या ठिकाणी जातात आणि त्याचं काय होतं, तयार इक्विलिब्रियम त्या ठिकाणी तयार होतो. तसं काय आहे, द पार्शियल व्हेपर प्रेशर ऑफ एनी व्होलेटाईल लिक्विड इज रिलेटेड टू देअर मोल फ्रॅक्शन. आता ते एक कंपोनंट असेल त्याचं काय आहे, पार्शियल व्हेपर प्रेशर, आणि त्याचं काय असेल, मोल फ्रॅक्शन. हे दोन कसं रिलेटेड आहे, इन अ सोल्युशन. दिस रिलेशनशिप इज गिव्हन बाय रॉल्स लॉ. रॉल्स लॉने काय केलं, त्याचं रिलेशनशिप काय असेल ते रिलेशनशिप काय केलेलं आहे, मानलेलं आहे. मग काय आहे रॉल्स लॉ, आपण डिटेल मध्ये बघा. रॉल्स लॉ स्टेट दॅट पार्शियल व्हेपर प्रेशर ऑफ एनी व्होलेटाईल कंपोनेंट, इट मे बी सोल्यूट और सॉल्वेंट. पार्शियल व्हेपर प्रेशर ऑफ एनी व्होलेटाईल component of a solution is equal to the
कशा बरोबर आहे तो इज इक्वल टू द वेपर प्रेशर ऑफ द प्युअर कंपोनेंट वेपर प्रेशर ऑफ द प्युअर कंपोनेंट म्हणजे एकतर सॉल्व्हेंट असेल किंवा ते सोल्यूट असेल वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनेंट मल्टिप्लाइड बाय इट्स मोल फ्रॅक्शन इन द सोल्युशन त्याच्या मोल फ्रॅक्शनचे कसं असेल तो मल्टिप्लाय मध्ये असेल आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन काय मिळेल आपल्याला पार्शियल वेपर प्रेशर आपण सपोज पुढे जाऊया सपोज टू व्होलेटाइल लिक्विड A1 and A2 दोन आहेत A1 आहे आणि A2 आहे having partial pressure P1 and P2 A1 चा P1 A2 चा P2 respectively then according to the law नुसार काय सांगतात आपल्याला P1 equal to आता हा काय त्याचा प्रेशर असेल इक्वल टू P01 into x1 P01 into x1 म्हणजे P01 काय आहे हा तर partial pressure of that pure component vapor pressure of that pure component हा झाला या pure component चा vapor pressure and P2 equal to vapor pressure of pure component P02 काय झाला आता vapor pressure of pure component into mole fraction of that component where P01 and P02 are vapor pressure of pure liquid A1 and A2 हे दोन लिक्विड आहेत A1 आणि A2 याचा काय आहे हा vapor pressure आहे but according to Dalton's law of partial pressure याच्यात डाल्टन्स ने एक लॉ म्हणला होता partial pressure चा तो काय सांगत होता की partial pressure असेल हा partial pressure कसा असतो वेपर प्रेशरची काय असते त्या ठिकाणी बेरीज असते पार्शियल वेपर प्रेशरची बेरीज म्हणजे काय टोटल सोल्युशनचा प्रेशर म्हणजे P काय झाला आपला टोटल सोल्युशनचा प्रेशर बरोबर कंपोनेंट एका कंपोनेंटचा प्रेशर अधिक दुसऱ्या कंपोनेंटचा प्रेशर असेल हा त्याचा पार्शियल वेपर प्रेशर आहे P1 चा आणि हा पार्शियल वेपर प्रेशर ऑफ P2 इक्वल टू इथे किमती दिलेल्या आहे आपल्याकडे P01 into x1 plus P02 into x2 याला नंबर दिला आहे सेकंड since x1 equal to 1 minus x2 आता आपण काय झालं चेंज करून घेतलं याच्यामध्ये पा x1 आणि x2 x1 plus x2 equal to 1 असतं आणि हे आहे त्याचं मोल फ्रॅक्शन नेहमी किती असतं हे 1 असतं दोघांचे मिळून एक असेल मग याची किंमत कशासाठी काढून घेतली आपण x1 साठी काढून घेतली therefore x1 is equal to 1 minus x2 इथे घेऊया आपण ते आता पहा then p equal to P01 1 minus x2 plus P02 into x2 अशा प्रकारे हे आपल्याला घेता येईल पुढे काय करूया हा जो काय मल्टिप्लिकेशन आहे ते सॉल्व केलं आपण p equal to P01 minus P01 into x2 plus P02 x2 आता x2 काय आपला कॉमन आहे मग तो या ठिकाणी घेतला P02 पॉझिटिव्ह आहे P02 मायनस P01 काय आहे आपला हा निगेटिव्ह आहे आणि परत पॉझिटिव्हला आपला हा P01 अशा प्रकारे हे इक्वेशन थर्ड होईल आणि हे काय दाखवतं आपल्याला याचा प्रेशर दाखवतं कशाचा टोटल प्रेशर ऑफ अ सोल्युशन इज रिलेटेड टू दिस अशा प्रकारे हा राउल्स लॉ आपल्याला सांगता येईल आणि याच्यानुसार काय आहे याचं परत आता ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आता ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कडे आपण जाऊया ग्राफिकल रिप्रेझेंटेशन चला नेक्स्ट आहे आपला आता पहा त्याचा जो काही ग्राफ असेल पहा आपला राउल्स लॉचा जो काय ग्राफ असेल तो ग्राफ आपल्याला त्या ठिकाणी आता पाहायचा तर पहा ग्राफ मध्ये काय काय दाखवलेलं आहे आपल्याला P01 and P02 are constant हे दोन कॉन्स्टंट व्हॅल्यू आहेत काय तर त्याच्या प्रेशरचे अ प्लॉट ऑफ P versus x2 is a straight line as shown in figure आता स्ट्रेट लाईन झालेला आहे कोणाच्या इकडे वेपर प्रेशर आहे आपला आणि हा x2 आहे वेपर प्रेशर आणि x2 हे सगळं काय लाईन म्हणतात ते कशा म्हणतात आपल्याला स्ट्रेट लाईन म्हणतात the figure also shows that the plots of P1 versus x1 P1 versus x1 दाखवते आपल्याला त्याच्यानंतर and P2 versus x2 सुद्धा दाखवलेला आहे according to Raoult's law these are straight line and passing through origin हे सगळं काय आहे तर स्ट्रेट लाईन आहेत आणि कुठून जातात त्या ओरिजिन मधून पास होतात or P0 किंवा P01
P01 versus x2 इज अ स्ट्रेट लाईन. आता P01 दिलेलं आहे आपल्याला आणि x2 दिलेलं आहे. हा जो ग्राफ आहे कसा आहे तो स्ट्रेट लाईन गेलेला आहे. कसा ग्राफ आहे तो स्ट्रेट लाईन. P इक्वल टू P01 P इक्वल टू P01 पण कधी असेल ते at x2 इक्वल टू 0 x2 इक्वल टू 0 and P इक्वल टू P02 at x1 इज इक्वल टू 0. म्हणजे एक कंपोनेंट काय आहे 0 आहे. एकाच कंपोनेंटवर त्याची काय आहे व्हॅल्यू डिपेंड असेल. एकाच कंपोनेंटवर त्याची व्हॅल्यू डिपेंड असेल. किंवा दुसरी कंडिशन पहा. फॉर P1 वर्सेस x1 P1 वर्सेस x1 स्ट्रेट लाईन. हा सुद्धा ग्राफ कसा आहे आपल्याला स्ट्रेट लाईन मिळालेला आहे. P1 इक्वल टू 0 at x इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू 0 आला तर P1 सुद्धा काय येईल 0 ते मल्टिप्लाइड आहे. and P1 इक्वल टू P01 किंवा P01 P1 इक्वल टू P01 और P01 at x इज इक्वल टू 1. त्याची 1 व्हॅल्यू असेल तर याची व्हॅल्यू याची व्हॅल्यू काय येईल सारखी येणार आहे. नेक्स्ट फॉर P2 वर्सेस x2 P2 आणि x2 इज अ स्ट्रेट लाईन. दुसरा सुद्धा ग्राफ कसा आहे अगदी तो स्ट्रेट लाईनचा आहे आपल्याला P2 वर्सेस x2. हा सुद्धा ग्राफ कसा आहे आपला हा स्ट्रेट लाईनचा आहे. P2 इक्वल टू 0 कधी P2 0 असेल x2 इक्वल टू 0. कधी असेल व्हॅल्यू 0 ची P2 ची व्हॅल्यू x2 जर कसा असेल तो 0 असेल तर ही व्हॅल्यू पण काय येईल 0 येईल. and P2 इक्वल टू P02 at x इज इक्वल टू 1. म्हणजे एक व्हॅल्यू असेल तर दुसरं त्याच्यावर काय असतं डिपेंड असतं. आणि एक व्हॅल्यू काय x1 0 असेल तर x1 0 असेल तर x2 काय असेल आपला 1 असेल आणि x1 इक्वल टू 1 असेल तर x2 काय असेल आपला 0 असेल. अशा प्रकारे हे ग्राफ आपल्याला एक्सप्लेन करता येईल. हा ग्राफ काही परीक्षेला वगैरे विचारला जात नाही पण याच्यावरती काय असेल आपल्या बोर्ड साठी वगैरे असेल तर याच्यावरून एक्सप्लेनेशन थोडंफार असेल तर ते फक्त विचारलं जातं. अशा प्रकारे हे आपल्याला ग्राफचं एक्सप्लेनेशन सांगता येईल. पुढे आहे पहा पुढचा पॉइंट. चला पुढे जाऊया. कंपोजिशन ऑफ वेपर फेज. वेपर फेजचं काय कंपोजिशन असेल. वेपर फेज कंपोजिशन ऑफ वेपर फेज. द कंपोजिशन ऑफ वेपर इन इक्विलिब्रियम with the solution can be determined by Dalton's law of partial pressure. Dalton's law ने आपण ते शोधू शकतो पहा. If we take y1 and y2 as mole fractions of two component, दोन कंपोनेंट घेतले आपण तर दोन कंपोनेंटचे काय आहे मोल फ्रॅक्शन आपल्याकडे. एकाचा आहे y1 दुसऱ्याचा आहे y2. इन द वेपर देन वेपर मध्ये एवढं घेतलं का त्याचं मोल फ्रॅक्शन देन P1 इक्वल टू y1p and P2 equal to y2p, where P1 and P2 are the partial pressures of two components. हे P1 आणि P2 काय आहे तर पार्शियल प्रेशर आहे. कशाचं ते दोन जे कंपोनेंट आहेत आपले त्या दोन कंपोनेंटचे काय आहे हा पार्शियल वेपर प्रेशर ऑफ टू कंपोनेंट इन द वेपर and P is the total वेपर प्रेशर. आणि P काय आहे आपला हा टोटल प्रेशर असेल टोटल वेपर प्रेशर असेल. आणि हा P1 आणि P2 काय झाला त्या कंपोनेंटचा पार्शियल वेपर प्रेशर असेल. अशा प्रकारे याचे काय असेल कंपोजिशन असेल. कशाचं आपला वेपर फेजचे काय असेल हे कंपोजिशन असेल. अशा प्रकारे कंपोजिशन आपल्याला सांगता येईल. चला पुढे एक न्यूमेरिकल्स आहे तो न्यूमेरिकल्स आपण या ठिकाणी घेणार आहे. पहा काय न्यूमेरिकल दिलेले आहे आपल्याला. द वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड. दोन लिक्विड दिलेले आपल्याला तर प्युअर लिक्विड A and B are 450 mm of Hg and 700 mm of Hg. म्हणजे A लिक्विड असेल त्याचे किती असेल 450 mm of Hg आणि B जे लिक्विड आहे याचा आहे 700 mm of Hg respectively at 350 Kelvin. Find the composition of liquid and vapor. म्हणजे लिक्विड मध्ये पण शोधायचं ते आणि वेपर मध्ये. आपण दोन वेगळे फॉर्म्युले काल पाहिलेले पहा. लिक्विड अँड वेपर इफ टोटल प्रेशर इज 600 mm of Hg. त्याचा टोटल प्रेशर जो असेल तो 600 mm of Hg असेल. त्यातून दोन भाग आहेत आपले सोल्युशनचा एक भाग आहे आणि दुसरा वेपरचा भाग आहे. या दोन्ही भागामध्ये त्याचं काय कंपोजिशन
तर सोल्युशनचा जो काही भाग असेल त्याला आपण कंपोजिशन म्हणतो x1 आणि x2 आणि व्हेपरचा जो काही भाग असेल त्याला म्हणतो आपण y1 आणि y2. ते कंपोजिशन आपल्याला या ठिकाणी आता शोधायचे. पहा रॉल्स लॉ नुसार आपण एक इक्वेशन पाहिलं होतं. पहा त्या इक्वेशन नुसार आपण काय करतो ते सोल्युशनचे कंपोजिशन काढतो म्हणजे लिक्विडचे कंपोजिशन काढतो आणि त्यानुसार इकडे आपण व्हेपरचे कंपोजिशन शोधूया. तर पहा काय काय दिलेले आहे आपल्याला. कंपोजिशन ऑफ A and B in the solution are x1 and x2. लिक्विड मध्ये आहे ते मध्ये सोल्युशन मध्ये आहे त्याचे कंपोजिशन असेल ते x1 आणि x2 असेल. बरोबर x1 आणि x2 कोणाचं A चा आणि B चं. पहा आता दिलेलं व्हॅल्यू काय काय दिलं आपल्याला. P01 दिलेलं आहे. वेपर प्रेशर ऑफ P वर लिक्विड म्हणले की नाही. P01 किती आहे 450 mm of Hg. P02 किती दिलेला आहे 700 mm of Hg and टोटल प्रेशर किती दिलेलं आहे आपल्याला 600 mm of Hg एवढं आपल्याला दिलेलं आहे. आता राउल्स लॉ नुसार आपल्याला एक इक्वेशन मिळालं होतं. पहा टोटल प्रेशर P इक्वल टू P02 minus P01 into x2 plus P01 असं इक्वेशन आपल्याला मिळालं होतं. आता या ज्या काही किमती आहेत त्या आपण काय करूया याच्यामध्ये भरून घेऊया. टोटल प्रेशर किती आहे आपल्याकडे 600 आहे. आता आपण युनिट केल्यानंतर शेवटी घेऊया 600 आहे इक्वल टू आता P02 किती आहे आपल्याकडे 700 आहे. P01 किती आहे आपल्याकडे 450 इंटू काय आहे x2 आहे. बरोबर प्लस हे किती आहे P01 450 असेल. बरोबर आता काय करूया हे आपण सॉल्व करूया. 700 minus 450 250 into x2 plus 450. ओके देन आता हे शोधून घेऊया आपण. 250 x2 equal to 600 minus 450 equal to 150. बरोबर then x2 is equal to 150 upon 250 आणि 150 अपॉन 250 जर आपण सॉल्व केलं पहा किती होतं 150 अपॉन 250 हे सॉल्व केलं तर ते किती नियर अबाउट आपल्याला 0.6 मध्ये मिळते. किती मिळतं ते 0.6 म्हणजे झालं x2. काय झालं हे x2. नाव 1 x1 equal to 1 minus x2. x1 शोधायचं ना आपल्याला. x1 equal to 1 minus x2 equal to 1 minus 0.6 equal to 0.4. The composition काय येईल मग त्याचं काय येईल x1 equal to 0.4 x2 equal to 0.6 हे आलं याचं कंपोजिशन. x1 किती आला आपला x1 आला आपल्याकडे किती आला x1 आपल्याकडे पहा किती आला x1 0.4 आला आणि x2 किती आला 0.6 आला. अशा प्रकारे आपण काय केलं याचं कंपोजिशन आता आपण शोधलेलं आहे. आता पहा आपल्याला दुसरं कंपोजिशन शोधायचंय. पहा कशाचं तर व्हेपर फेज मधलं कंपोजिशन आपल्याला शोधायचं. तर व्हेपर फेज साठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे. पहा आपण पाठीमागे पाहिलेला आहे P1 equal to Y1 P. Y1 त्याचं काय काय असेल कंपोजिशन असेल आणि P त्याचा टोटल प्रेशर असेल and P2 equal to Y2 त्याचं कंपोजिशन असेल आणि हा P त्याचा टोटल प्रेशर असेल. बरोबर पण आपल्याला असं माहिती पहा P1 पार्शियल प्रेशर असेल याचा. हा P1 पार्शियल प्रेशर आहे P2 हा पार्शियल प्रेशर आहे. मग हा पार्शियल प्रेशर P1 equal टू काय आहे P01 x1 हा प्युअर कंपोनेंटचा मल्टिप्लाय बाय दिस मोल फ्रॅक्शन. P2 ची किती व्हॅल्यू आहे P02 into x2 असे व्हॅल्यू दिले. देयरफॉर आता हे इक्वेशन आपण चेंज करूया कशासाठी y1 साठी चेंज करूया. y1 equal to P1 upon P. आता P1 काय आहे आपल्याकडं काय P1 तर P01 into x1 upon P. कसं होईल इक्वेशन बघ आता y1 equal to P01 ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडं P01 450 into x1 किती आहे 0.4 आहे आणि हा किती आहे P टोटल P आपल्याकडे तर 600 mm of
याची जी काय आहे हा टोटल त्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू आलेली आहे। मग हे जर आपण सॉल्व्ह केलं 450 इंटू 0.4 अपॉन 600 हे जर आपण लॉग टेबलच्या सहाय्याने सॉल्व्ह केलं तर पहा त्याची व्हॅल्यू आपण किती येते पहा 0.3 किती आली त्याची y1 ची व्हॅल्यू 0.3। मग आपण शोधूया y2 इज इक्वल टू 1 मायनस y1 मग किती येईल y2 इज इक्वल टू 1 मायनस 0.3 0.7 0.7 म्हणजेच y1 इक्वल टू 0.3 y2 इज इक्वल टू 0.7 हे याचं व्हेपर मधलं कंपोजिशन आणि हे याचं सोल्युशन मधलं कंपोजिशन। अशा प्रकारे हा न्यूमेरिकल्स आपल्याला सॉल्व्ह करता येईल। पहा याच्या अगदी किमती बदलून तुम्हाला न्यूमेरिकल या ठिकाणी येत असतात, सेम असती प्रोसिजर त्याची, फक्त त्याचे न्यूमेरिकल्स काय त्याचे व्हॅल्यू जे आहेत तेवढे चेंज होतात, तर ते लक्षात घेतलं तर आपल्याला निश्चितपणे हे चांगल्यापैकी सॉल्व्ह करता येईल। चला पुढे जाऊया। हा नेक्स्ट आहे आपलं पहा आयडियल अँड नॉन आयडियल सोल्युशन। कशाला म्हणायचं आयडियल सोल्युशन, कशाला म्हणायचं नॉन आयडियल। जसं की आपण पहा गॅसेस पाहिलं तर पहा आयडियल गॅस आणि नॉन आयडियल गॅस जे काय करतात ते गॅसचे चारही लॉ असतील ते फॉलो करतात त्याला आपण म्हणतो आयडियल गॅस, आणि जे गॅसचे जे काही लॉ असतील ते गॅसचे लॉ फॉलो करत नाहीत त्याला नॉन आयडियल गॅस म्हणतो आपण, हे 11वी मध्ये पाहिलेलं आहे। तसं इथे आता आहे आयडियल अँड नॉन आयडियल सोल्युशन्स। मग आयडियल सोल्युशन कशाला म्हणायचं तर पहा आपण ओबेज रॉल्स लॉ ओव्हर एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन। जे सोल्युशन रॉल्सचा जो काही लॉ असेल तो लॉ काय करतात फॉलो करतात त्याला म्हणतो आपण आयडियल सोल्युशन। नो हीट इव्हॉल्व्ड और ऍब्सॉर्ब इन टू कंपोनेंट फॉर्मिंग आयडियल सोल्युशन। म्हणजे दोन सोल्युशन आहे, दोन्ही एकमेकांमध्ये मिक्स केले, पहा कंपोनेंट ए असेल आणि कंपोनेंट बी असेल, दोन्ही मिक्स केले तर त्या ठिकाणी हीट बाहेर पण पडत नाही आणि हीट ऍब्सॉर्ब पण केली जात नाही, त्या ठिकाणी हीट इव्हॉल्व होत नाही आणि ऍब्सॉर्प्शन होत नाही। दस द एन्थॅल्पी ऑफ मिक्सिंग, एन्थॅल्पी म्हणजे दोन्ही मिक्स करता वेळेस काही हीट चेंज होतो का त्या ठिकाणी, एन्थॅल्पी म्हणजे अमाउंट ऑफ हीट इव्हॉल्व और ऍब्सॉर्ब, ती हीट बाहेर पडते किंवा त्या ठिकाणी घेतली जाते त्याला म्हणतो आपण एन्थॅल्पी इज झिरो। मिक्सिंग किती आला एन्थॅल्पी ऑफ मिक्सिंग, किती हीट बाहेर पडली किंवा ऍब्सॉर्ब केली ती किती असेल झिरो, कारण त्या ठिकाणी हीट बाहेर पण पडत नाही आणि ऍब्सॉर्ब पण केली जात नाही, त्याला म्हणतो आपण एन्थॅल्पी ऑफ मिक्सिंग इज झिरो। ते झालं आपलं आयडियल सोल्युशन। देयर इज नो चेंज इन व्हॉल्यूम इन टू कंपोनेंट फॉर्मिंग आयडियल सोल्युशन। मग दोन कंपोनेंट मिक्स केले त्या ठिकाणी व्हॉल्यूम चेंज सुद्धा काही होत नाही। द व्हॉल्यूम ऑफ आयडियल सोल्युशन इज सम ऑफ व्हॉल्यूम ऑफ मिक्सिंग कंपोनेंट। मग त्याची सम काय असेल, त्याचं टोटल किती व्हॉल्यूम असेल तर ए अधिक बी असेल, त्या दोघांचं जे काही व्हॉल्यूम असेल त्याची काय असेल ती बेरीज असेल, आणि ती किती त्याच्यामध्ये जो काही चेंज होईल म्हणजे सपोज आता एकाचा आहे 0.4 एकाचा आहे 0.6 तर किती आलं ते 10 आलं, काही चेंज झाला का मिक्स केल्यानंतर ते ज्यादा होईल का त्याच्यापेक्षा ज्यादा होणार नाही, तर त्याची काय असेल ती सम असेल। मग त्याच्यामध्ये काय चेंज होतंय का त्याच्यामध्ये नाही, तर एन्थॅल्पी चेंज इथे किती आला आपला हा मिक्सिंगचा 0 आला, तसं इथे काय येईल आपला हा चेंज इन व्हॉल्यूम, मिक्सिंग व्हॉल्यूम जर चेंज असेल तो किती येईल आपला 0 येईल। पुढे जाऊया आपण 4 कडे जाऊया आता। इन आयडियल सोल्युशन सॉल्व्हंट सोल्यूट, दोन कंपोनेंट असतात ए आणि बी, एक आहे सॉल्व्हंट दुसरा आहे सोल्यूट। सोल्यूट तर दोन कंपोनेंट मधला दोघांपैकी एकामध्येच पण अँड सॉल्व्हंट तीन इंटरॅक्शन करतात आपला सोल्यूट सॉल्व्हंट आणि सोल्यूट। इंटरॅक्शन्स आर कंपेरेबल, त्याच्यामध्ये जे इंटरॅक्शन घडतात त्या कशा असतील कंपेरेबल असतील। कंपेरेबल असतील म्हणजे अट्रॅक्शन त्याच्यामध्ये असणार आहे का तर ते आयडियल सोल्युशन आहे। कसं सोल्युशन आहे ते आयडियल सोल्युशन आहे। पुढे नेक्स्ट कडे जाऊया आपण। व्हेपर प्रेशर ऑफ आयडियल सोल्युशन ऑलवेज लाइज बिटवीन व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनेंट। पण आपण एक न्यूमेरिकल साधं घेतलं होतं त्याच्यामध्ये कसं पाहिलं होतं आपण की एकाचा किती प्रेशर आहे 700 आहे आणि एकाचा किती आहे 450 आहे, मग त्या दोघांच्या मध्ये कोणाचा आलता टोटल प्रेशर आलता। इथे काय म्हणते आपण व्हेपर प्रेशर ऑफ आयडियल सोल्युशन ऑलवेज लाइज बिटवीन व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनेंट, आणि त्याचा किती आलता 600 आलता। म्हणजे तो जो काय असेल तो दोघांच्या कसा असतो लाइज इन बिटवीन देम, दोघांच्या मधोमध, अगदी मधोमध नसेल पण तो दोघांच्या जे काही व्हॅल्यू असतील
त्या व्हॅल्यूच्या मध्ये कुठेतरी त्याची व्हॅल्यू असणार आहे. लाईज बिटवीन वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट. तर दोघांचे कसा असेल तो दोघांच्या मध्ये त्याची काय असणार आहे व्हॅल्यू असणार आहे. त्याला म्हणतो आपण आयडियल सोल्युशन. फॉर एक्झाम्पल बेन्झीन अँड टोलून बिहेव्ह नियरली आयडियल. मग बेन्झीन आणि टोलूनचं जे काही मिक्सचर असेल ते कसं दाखवतं आपल्याला आयडियल बिहेवियर या ठिकाणी दाखवतं. अशा प्रकारे हे आयडियल सोल्युशन आपल्याला सांगता येईल. आता हे झालं आयडियल सोल्युशन. चला पुढे जाऊया. आपलं आता हे नॉन आयडियल सोल्युशन. आता आयडियल मध्ये काय करतं ते तर तो जो काही लॉ असेल तो लॉ काय करतं ते ओबे करतं. आणि नॉन आयडियल मध्ये काय म्हणूया आपण डू नॉट ओबे रॉल्स लॉ. रॉल्सचा लॉ काय करत नाही ते ओबे करत नाही. त्याला म्हणायचं नॉन आयडियल सोल्युशन. वेपर प्रेशर ऑफ दोज सोल्युशन कॅन बी हायर ऑर लोअर दॅन प्युअर कंपोनंट. याचा जो काही वेपर प्रेशर असेल आपण आयडियलच्या बाबतीत कसं म्हणलं लाईज बिटवीन वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट दोघांच्या मध्ये असेल ते. पण याचा कसा असेल तो हायर ऑर लोअर दॅन प्युअर कंपोनंट. त्याच्यापेक्षा एक तर तो हायर असेल किंवा लोअर त्या ठिकाणी असणार आहे. डेव्हिएशन फ्रॉम रॉल्स लॉ शोज टू टाइप्स ऑफ डेव्हिएशन. म्हणजे आहे त्यामध्ये काय होतं काहीतरी बदल होतो त्याच्यामध्ये चेंज होतो. हायर असेल तर त्याला आपण पॉझिटिव्ह म्हणूया, लोअर असेल तर त्याला निगेटिव्ह. अशा प्रकारचे दोन डेव्हिएशन्स आपल्याला काय मिळतात त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तर पहा काय म्हणूया पॉझिटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम रॉल्स लॉ. पहिलं डेव्हिएशन असेल the solutions in which the solute solvent interactions are weaker. म्हणजे दोन कंपाऊंड आपण मिक्स करणार आहे त्याच्यामध्ये अट्रॅक्शन जर कमी असेल अट्रॅक्शन कसं असेल वीक असेल then those between solute and solvent molecule exhibit positive deviation. आपण दोन कंपाऊंड मिक्स करतो पहा. आपण काय म्हणतो दोन कंपाऊंड कसे मिक्स करणार आपण तर त्याच्या जे काही प्रॉपर्टीज असतील त्या कशा असल्या पाहिजे सिमिलर असल्या पाहिजे. लाईक डिसॉल्व्स लाईक. तसं जर असेल तर काय होईल ते आपल्याला रेग्युलर आयडियल सोल्युशन्स दाखवले. पण याच्यामध्ये काय आहे तर सोल्यूट आणि सॉल्व्हंट याच्यामध्ये जे काही इंटरॅक्शन असतील ते कशा आहेत वीक आहेत. ते कशा आहेत वीक आहेत. कशापेक्षा सोल्यूट आणि सॉल्व्हंट पेक्षा कशा आहेत त्या वीक असतील. अशा जर वीक असतील तर ते काय दाखवतात आपल्याला पॉझिटिव्ह डेव्हिएशन्स या ठिकाणी दाखवतात. काय म्हणले पहा द वेपर प्रेशर ऑफ सच सोल्युशन्स आर हायर दॅन दोज ऑफ प्युअर कंपोनंट. मग हे जे काही कंपोनंट असतील याचा जो काही वेपर प्रेशर असेल याचा जो काही वेपर प्रेशर तो कसा असेल रे त्या ठिकाणी जास्त असणार आहे. कशापेक्षा रॉल्सला जो काही प्रेशर येतो आयडियल सोल्युशन याच्यापेक्षा मॅक्झिमम असणार आहे. आता पहा आपण जे काही फिगर पाहिले याच्यामध्ये कसं पाहिलेलं आहे पहा आपण आता की हे जे काही व्हॅल्यू आहेत ह्या आयडियल सोल्युशनच्या रॉल्स नुसार मिळणाऱ्या व्हॅल्यू आहेत. पण आता काय होतं याच्यामध्ये पॉझिटिव्ह डेव्हिएशन येतंय. पॉझिटिव्ह म्हणजे काय याच्यापेक्षा काहीतरी व्हॅल्यू काय याची जास्त आहे. इकडे सुद्धा याची व्हॅल्यू याच्यापेक्षा काय आली ही जास्त आली आणि ही सुद्धा व्हॅल्यू कशी येणार आहे आपल्याला जास्त येणार आहे. म्हणजे पॉझिटिव्ह झालं वरच्या बाजूला ते गेलं म्हणजे कसं आलं हे पॉझिटिव्ह डेव्हिएशन्स आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. मग याला म्हणूया आपण P1 याला म्हणूया आपण P2 याला म्हणूया P2 आणि हा जो काय असेल आपला हा वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन हा काय असेल आपला सोल्युशनचा असणार आहे. वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कसा आला तो याच्यापेक्षा कसा आला तो हायर त्या ठिकाणी येणार आहे. P1 आणि P2 पेक्षा कसा आला तो हायर आला. याला म्हणतो आपण नॉन आयडियल सोल्युशन. त्याच्यामध्ये मग हा आला पॉझिटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम रॉल्स लॉ असे आपल्याला हे दाखवता येईल. चेंज झाला त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह डेव्हिएशन आलं. का डेव्हिएशन पॉझिटिव्ह आलं तर याचे जे काही इंटरॅक्शन आहेत ते कशा आहेत वीकर आहेत. कशापेक्षा सोल्यूट आणि सॉल्व्हंट पेक्षा कशा इंटरॅक्शन आहे हा वीकर इंटरॅक्शन आहे. म्हणून याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह डेव्हिएशन. अजून एक पॉइंट आला आपला तो एक घेऊया. पहा नेक्स्ट आहे आपलं पहा आता निगेटिव्ह डेव्हिएशन्स. आता पहा आपण एक्झाम्पल पाहूया कशाचं पॉझिटिव्हचं एक्झाम्पल. तर पॉझिटिव्हचं एक्झाम्पल आहे पहा आपलं या ठिकाणी सोल्युशन्स ऑफ इथेनॉल अँड ऍसिटोन. सोल्युशन्स ऑफ इथेनॉल अँड ऍसिटोन काय दाखवतं आपल्याला पॉझिटिव्ह डेव्हिएशन त्या ठिकाणी दाखवतं. किंवा आता आपण पाहूया निगेटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम राउल्स लॉ. निगेटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम राउल्स लॉ. आता आपण कसं पाहिलं होतं ज्याच्या इंटरॅक्शन्स वीक असतील ते दाखवतं पॉझिटिव्ह डेव्हिएशन आणि ज्याचे इंटरॅक्शन स्ट्रॉंग आहेत ज्याचे इंटरॅक्शन स्ट्रॉंग ते दाखवतं आपल्याला निगेटिव्ह डेव्हिएशन. तर आपण पाहूया
the solutions in which the interactions between solvent and solute are stronger. इथे कसं होतं पॉझिटिव्हला वीक होतं. Solvent and solute are stronger than solute and solvent interactions exhibit negative deviation. जर स्ट्रॉंग इंटरॅक्शन आहे त्याच्यामध्ये तर ते काय करतं निगेटिव्ह डेव्हिएशन दाखवतं. म्हणजे वेपर फेज मध्ये त्याचं जायचं प्रमाण असेल ते काय असणार आहे कमी असणार आहे. मग ते कुठं राहील वेपर फेजच्या ऐवजी ते कुठं राहील आपलं लिक्विड मध्ये राहणार आहे. The vapor pressure of such solutions are lower than those of pure component. मग याच्यामध्ये इंटरॅक्शन जास्त घडून आलं सॉल्व्हंट आणि सोल्यूट मध्ये तर त्याचं व्हेपरायझेशन होणार आहे का होणार नाही म्हणजे कमी प्रमाणामध्ये होईल. आणि व्हेपरायझेशन जर कमी प्रमाणात झालं तर त्याला काय म्हणूया आपण व्हेपर प्रेशर कसा आहे सोल्युशनचा मग तो लोअर होईल लोअर दॅन दोज ऑफ प्युअर कंपोनंट. प्युअर कंपोनंट पेक्षा कसा असेल तो कमी असेल का तर हे इंटरॅक्शन कशा आहे त्याच्या स्ट्रॉंग इंटरॅक्शन्स आहेत. फॉर एक्झाम्पल सोल्युशन्स ऑफ फेनॉल अँड ॲनिलीन किंवा क्लोरोफॉर्म अँड ॲसिटोन आपल्याला काय दाखवतं निगेटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम राउल्स लॉ. आता पहा इथे आपण व्हॅल्यू दिलेला आहे पहा P2 दिलेली P1 दिलेली म्हणजे ही जी काही लाईन यायला पाहिजे ही ऍक्च्युली राउल्स लॉची लाईन आहे. काय राउल्स लॉची पण याच्यापेक्षा याचे व्हॅल्यू काय आल्या कमी आल्या व्हॅल्यू त्याच्या कमी आल्या याला म्हणतो आपण निगेटिव्ह डेव्हिएशन. अशा प्रकारे हे पॉझिटिव्ह आणि हे निगेटिव्ह आपल्याला दाखवतात. पॉझिटिव्हला काय करायचं व्हॅल्यू वरच्या बाजूने घ्यायच्या का तर त्याचा वेपर प्रेशर काय असतो मॅक्झिमम असतो कशापेक्षा त्याच्या जे काही प्युअर कंपोनंट आहे त्याच्यापेक्षा तो जास्त असतो म्हणून त्याला म्हणतो पॉझिटिव्ह. आणि याचा काय आला प्युअर कंपोनंट पेक्षा कमी आला म्हणून याला म्हणतो आपण निगेटिव्ह डेव्हिएशन. तर आज आपण या ठिकाणी इथपर्यंत पाहिलेलं आहे बाकी आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहूया. ओके थँक्यू.